आवाज द्या. हरे राम कृष्ण हरे सुंदर ते
कृष्ण रूप पाहता रोचनी रूप पाहता रोचनी रूप पाहता
देवाचे द्वारे उभा क्षण भरी द्वारे उभा क्षण भरी मुक्तिचारी साधिया
la
भरी तेने मुक्तिचारी साधिल्या हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी आसोनी संसारी जिभे वेग करी वेद शास्त्र भारी बाह्या सदा हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी पांडुरंगा करू ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी अपोलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम आयुष दे प्रेम काही कळा शिवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा हेर शरण शरण देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिल्या हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी सेवेकरता घेतला भंग विश्वसंत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री साधकाचे मायबाप कैवल्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानोबा यांचा हरिपाठ या ग्रंथातील पहिल्या क्रमांकाचा असा भंग विठ्ठला हा भंग घेण्याचं कारण आजचं जे कीर्तन आहे संकष्ट चतुर्थी फिरती वारी श्री हरिभक्तीपरायण परमपूजनीय प्रातस्मरणीय गुरुरे गुरुजी बाबा यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या मार्गदर्शनानं जवळजवळ एक तप पूर्ण व्हायला या वारीला. एक काय व्हायला, आळंदीची वारी सप्ताह, पैठणची वारी, पंढरपूरची वारी आणि फिरती संकष्ट चतुर्थी वारी याला एक तप पूर्ण व्हायलं. आणि गुरुजींचं आचरण, त्यांची श्रद्धा, त्याच्यामुळं जवळजवळ 35-36 गाव मिळून हा उत्सव चालू झालेला आहे. 3 वर्षाला एका गावाला चतुर्थी येते आणि सगळे गाव आनंदानं, गावातील सगळी मंडळी तन मन धन सहकार्यानं यात सामील होतात. आमचे मृदंगमणी विठ्ठल महाराज यांनी फोन केला, म्हणले महाराज
आमच्या गावामध्ये वारी आहे, चतुर्थीची वारी आहे. मी सकाळी त्यांना विनोदान म्हणलो, माझं कीर्तन दुसऱ्याच गावला आहे बुवा. ते म्हणले असं कसं बुवा, तुम्हाला तारीख दिली, पॉम्पलेट दाखिलं. ते म्हणले मी विठ्ठल, त्याला वाटलं ओळखून आहे लोकांनी. ते म्हणले मी मृदंगाचार्य विठ्ठल महाराज बोलतो. म्हणलं असे मृदंगाचार्याची ढेगं पडली. विठ्ठल विठ्ठल मग त्यांना म्हणलो नाही यायलो, म्हणलो विनोदानं बोललो मी. त्यांना आधी वाटलं कस काय करते कोणाला ठावा, पण मी त्यातला भाव नाही, मला गाणं तोडणारा भाव नाही. नजर चुकीने एखाद्या वेळेस माझ्याकडून तारीख लिहायची विसरल, पण पैशा करता हे कीर्तन सोडून मी दुसरं कीर्तन घेणार नाही. विठ्ठल. आणि दुसरी गोष्ट, मी तुमच्याकडं हावरेखोरासारखं येतो आणि भावनेने येतो. तुमच्या कोणत्याही कीर्तनाला जिथं गुरुजींचं नियोजन आहे आणि गुरुजींच्या नियोजनातली मंडळी जरी असली तर मला त्या गावाला जावं वाटतं. काहून जावं वाटतं? जसं तुकोबरानाथ महाराज सांगतात की पंढरपूरची वारी आली की जे हाडाचे वारकरी आहेत ते हावरेखोरासारखं आणि भावनेनं पंढरपूरला जातात. म्हणून वारकरी भावे जाती हावे, हावे म्हणजे हावरेखोरासारखं पंढरी. तसं इकडं काय आवडतं, आमच्याकडे काय कीर्तन नाहीत का? आहेत, पण शिस्त नाही. काय नाही? शिस्त नाही. गुरुजींच्या कार्यक्रमामध्ये शिस्त आहे. आता 6ला थोडासा टाइम होऊ लागला तर गुरुजीची बेचैन अवस्था होऊ लागली. काय होऊ लागली? तळमळ करू लागले गुरुजी, कारण पुढे बहुत करणे आहे. विठ्ठल. आणि महाराज असं वजन लोकांवर पडण्याकरता हे पाडायचे, त्याच्याकरता काही बहाणा करावा लागत नाही. ते आपोआपच वजन पडतं. त्याच्याकरता आपलं अनुष्ठान लागत, आपलं आचरण लागत. आमचं वजन आमच्या घरच्यावर पडाला बाहेर पडत का? काऊन पडत नाही? आमचा स्वभाव त्यांना माहिती, आमचं आचरण त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळं वजन पडण्याकरता त्याला आचरण. आमचे वैकुंठवासी गुरुवारी विठ्ठल बाबा कधी बोलत नव्हते, पण त्यांचे डोळेच बोलायचे. का बोलायचे? त्यांचं अनुष्ठाने जगात येत वडील जे. विठ्ठला. किती आनंद महाराज. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. शिस्तीत कार्यक्रम आहे आणि सगळ्याला जमल असा कार्यक्रम. गाव स्वच्छ करायचं, रांगोळी काढायच्या, वारकऱ्याचा आदर करायचा, प्रदक्षिणा करायची, हरिपाठ घ्यायचा, चहा पाणी करून कीर्तन करायचं, जेवण करायचं, ना आपापल्या गावाला जायचं. विठ्ठल विठ्ठल. शिस्तीत कार्यक्रम आहे. देवाला आवडणारा कार्यक्रम, देवाला आवडला असा. ज्या भगवान गणेशाची ही चतुर्थी आहे तर गणपतीला आवडणारा कार्यक्रम आहे. आणि ज्यांच्या निमित्तानं कार्यक्रम असतो तो त्यांना आवडला पाहिजे, तर ते प्रसन्न होत असतात आणि आपल्यावर कृपा करीत असतात. गणपती उत्सव आहे आणि जर गणपतीला राग येईल असा कार्यक्रम केला तर गणपतीची अवकृपा होत असते. मग गणपतीची कृपा व्हावी असं वाटत असेल तर गणपती प्रसन्न झाले पाहिजे असा कार्यक्रम केला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून माझ्यासारख्या पामराकडे सेवा दिलेली आहे. सेवेकरता ज्ञानोबरायचा अभंग आहे आणि सगळ्यांच्या परिचित हे पाठ आहे. हरिपाठ ग्रंथातील पहिल्या क्रमांकाचा असावा. ज्ञानोबरायने सगळ्या साधू संतांनं हरिपाठ तयार केले, पण वारकरी संप्रदायात मुख्य 2 मानले. एक ज्ञानोबरायचा आणि दुसरा नाथ महाराजांचा. विठ्ठला विठ्ठला. कशा करता हे हरिपाठ तयार केले की पुष्कळ समाज अनाधिकारी, मनुष्य देह मिळाला पण ज्ञानाकरता अधिकार लागतो.
पण सगळे अधिकारी नाहीत. चालो जाणे वाट ऐसा विराळ एखादा. ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, योग मार्ग हे कठीण मार्ग आहेत. वस्त्राच्या धारेवर चालल्याप्रमाणे ते मार्ग आहेत. त्याच्याकरता श्रुती सांगते, उत्तिष्ठित जाग्रत प्राप्य वरान्न बोधत. ओट, जागा हो आणि श्रेष्ठ अशा गुरुकडे जाय. कोणत्या बी गुरुकड नाही. कठीण मार्ग आहेत. ते सगळ्याला घडत नाहीत. अवघ्या वाटा झाल्या क्षीण. यत्न करणं सगळ्याला जमत नाही. कर्म सगळ्याला जमत नाही. योग सगळ्याला जमत नाही. मग सगळ्याला जमल असा मार्ग काढला. भक्तिपंथ बहु सोपा. आणि हरिपाठ हा भक्ती प्रधान ग्रंथ आहे. विठ्ठला कारण सगळ्याला म्हणता येईल. लोकांकडे टाइम नाही. मग 27 अभंगाचाच केला. किती अभंगाचा? 27. पण हरिपाठ हा ग्रंथ आहे. मग ग्रंथाच्या आरंभी मंगल करावं असा शिष्टाचार. का मंगल करावं? धरलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून मंगल करावं. धरलेला ग्रंथ प्रसिद्धीस यावा म्हणून मंगल करावं. विठ्ठला प्रत्येक ग्रंथाच्या आरंभी ज्ञानोबारायांनी मंगल केलं. प्रत्येक ग्रंथाचे कधी वस्तू निर्देश, कधी आशीर्वादात्मक. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा. इथं वस्तू निर्देश मंगल केलं. स्वस्ती श्री वटेशु जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासो प्रगटला करी. चांगदेव 65 आरंभी आशीर्वादात स्वस्ती म्हणजे कल्याण. चांगदेवा तुझं कल्याण असो. विठ्ठला मग हरिपाठ ग्रंथाच्या आरंभी मंगल करावं असं माऊलीला वाटलं म्हणून देव शब्दानं हरिपाठ ग्रंथाच्या आरंभी मंगल केलं. विठ्ठला देव शब्द मंगलवाचक आहे. देव शब्द काय? मंगलवाचक आहे. म्हणून देव शब्दानं सुरुवात केली. आरंभी मंगल केलं. कारण हे जे उत्सव करायचे असतात, पारायण करायचे असतात, नामस्मरण करायचं, कीर्तन करायचं, याचं मुख्य फल आहे जीवनमुक्त अवस्था प्राप्त व्हावी. आणि ती याच देहात होती. अनेक हे ज्ञान नाही कोठे. नरदेह मिळून जर जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली नाही तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी हे संसारे कलदुष्कारे कृपया पाहे पाय पुरा. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ. किती वेळा जन्माया जीवनमुक्त अवस्था. लग्न करावं आणि मुलगा व्हावा म्हणजे त्या संसाराला फल आलं. तसं परमार्थ करावा आणि मोक्ष व्हावा म्हणजे त्या परमार्थाला फल आलं. विठ्ठला मोक्ष हे परम प्रयोजन म्हणजे मुख्य फल आहे परमार्थातलं मोक्ष. म्हणती जे वाचा तया मोक्ष. मोक्ष हे फल आहे. मुक्त ही शेवटची अवस्था आहे. पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. चौथी याची ठाई काहीच करणे. पूजा ध्यान जप पण तो केल्याशिवाय राहत. विठ्ठला त्याला शास्त्र विधान करीत नाही. तू जप केला पाहिजे, तू वारी केली पाहिजे, पण तो करतो का? जाळू नये नाव पावलेनी पार मागील आधार बहुतांचा. म्हणून जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली पाहिजे. पण ही अवस्था प्राप्त होणं एवढं सोपं आहे का? नाही.
तुकोबर म्हणले त्याच्याकरता मी याजसाठी केला होता चिकाटीचा प्रयत्न केला. कशासाठी? शेवट गोड. आणि शेवट गोड कशाने होतो? 13व्याला बुंदी केल्याने होत नाही. मग शेवट गोड कधी होतो? मुक्ती नवरी केली म्हणजे शेवट गोड होत. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. आता ती मुक्ती दोन प्रकारची, एक जीवन मुक्ती आणि दुसरी विदेह मुक्ती. देह असणं, देह तादात्म्य नसणं याला जीवनमुक्त म्हणायचं. देह नाही, देह तादात्म्य नाही याला विदेह मुक्त म्हणायचं. विठ्ठला. पण वारकरी संप्रदायाची अशी ताकद आहे, देहीच विदेही भोगून आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. गोरोबा काका चिखल तुडताना मुलगा पायाखाली तुडवला. कोणती अवस्था आहे? विदेही अवस्था आहे. तुकोबराने जेवण केलं, मीठ नाही, लक्षात आलं नाही, विदेही अवस्था आहे. बायका 3 प्रकारच्या आहेत. बायका किती? बायका किती वर्ग? पाटील महाराज ही 7.5 काऊन बोलली ती बायका 3 प्रकारच्या. एक नाशक्या शरीराची बायको, एक दिव्य शरीराची बायको आणि एक शरीर नसलेली बायको. तुम्ही आम्ही बायका केल्या. पाटील कोणत्या केल्या? दिव्य शरीराच्या, नाशक्या शरीराच्या बायका. नाशक्या आपण जशा केल्या तशा राहिल्या की ठल बोते म्हणते मायाच गावात माया उचापात्या करायला. म्हणजे तुम्हाला म्हणत नाही, आपण सगळेच त्यात आहेत. मी का संन्यासी थोडाच आहे. आपण जशा केल्या तशा. बरं, त्यांनी आपल्याला जसं केलं तसे राहिलोच का आपण? मग त्यांनी नाशक्या शरीराची नवरे केले आणि आपण नाशक्या शरीराच्या बायका केल्या. ह्या प्रारब्धानं मिळाल्या. ह्या कशा मिळाल्या? प्रारब्धानं मिळाल्या. नाशक्या शरीर जाऊ द्या, त्याचा जास्त विचार करायचा नाही. काही माणसं नरदेहात आले, 100 यज्ञ केले, स्वर्गाला गेले, दिव्य शरीराच्या बायका केल्या. त्या म्हाताऱ्या होत नाहीत, त्याच्या अंगाचा वास येत नाही. दिव्य शरीराच्या बायका. आपल्या बायका एखाद्याची बायको तंबाखू खाणारी नसावं, तिनं 8 दिवस तोंड धुवू नये, 9व्या दिवशी तोंड उघडणं नवरा मरणं संगत. इतकं घाण शरीर आहे. शरीर दुर्गंधीची थार नाही अपवित्र शरीराशी. शरीर विटाळाचे आळे इतकं घाण शरीर. पण याच्यात एक चांगलं आहे, नर कुछ करणे करे तो नरका नारायण होता. नाशक्या शरीराच्या बायका, काही दिव्य शरीराच्या बायका. तुकोबर म्हणले मी या दोन्हीच्या नादी लागलो नाही, मी अशी बायको केली की जिला शरीरच नाही. तुका म्हणे मुक्ती
तुका म्हणे मुक्ती परणिली नवरी. मी मुक्ती नवरी केली, शरीर नसलेली बायको, आणि ही मुक्ती आपल्यासारख्या पांचट बोला माळ घाली. ती हुशार बाई, आपल्या बायका भोळ्या. विठ्ठल बुवा पाटील, आपले लग्न कशामुळे झाले? बायका भोळ्या. आपण का लग्न करायच्या लायकीचे थोडेच होतो. बायका भोळ्या म्हणून जमलं, पण मुक्ती भोळी नाही, ती वर पाहत निघालेली. आमचे वैकुंठवासी गुरुवारी नतुसिंग बाबा सांगायचे, तिच्या हातात 26 फुलाची माळे, गुणकुसुमाची माळा घेऊन मुक्ती बाळा. गुणकुसुमाची दैवी संपत्तीचे 26 गुण, आणि त्या 26 फुलाची माळे, गुणकुसुमाची माळा घेऊन मुक्ती बाळा. वैराग्य निरपेक्ष गळा. तिला वर कसा पाहिजे? वैराग्यवान, निरपेक्ष. जयाचे ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिगावा. वैराग्य आणि तिला फक्त योग्य वाटले तुकोबर आहे म्हणून तिनं तुकोबरायला माळ घातली. तुका म्हणे मुक्ती परणिली नवरी. आणि ती मुक्ती नवरी केल्यानंतर निश्चिंत झालो. निश्चिंत म्हणजे आता निश्चिंतीने. आणि आपण बायका केल्या, आपण निश्चिती झाली. काय झाली? आपली निश्चिती झाली. कारण निश्चिंती वेगळी आणि निश्चिती वेगळी. इमानदारीने सांगा, आपली निश्चिती आहे का निश्चिंती? सगळे सांगा. सगळे सन्यासीचे निश्चिती घरोघरी तीच परी, सांगत नाही ती तेरी चूप. झाकली मूठ. लाखाची नाही हो, 1.25 लाखाची, 25,000ची कळकुणी सोसायची. आपण बायका केल्या निश्चिती, मरण भले परी, आणि त्यांनी बायको केली आता निश्चिंतीने. पावलो विसावा फुंटलिया धावा तृष्णीच्या. म्हणले महाराज, तुकोबरांनी बायको केली, मग ते आपल्याला मिळणार नाही का? मिळल म्हणले, याच देहात मिळल. माऊली साधकाचे मायबाप. काही साधक माऊलीकडे गेले, म्हणजे तुकोबरांनी केली, आम्हाला मिळल. म्हणले मिळल. एक नाही 4 मिळतील. म्हणले 4 मिळतील. अहो, एकच मिळण्याची मारामार चालली लोकांची. कोण्या गावात जाऊ 200 पोरं निसते रस्त्याने झिंडते, कोणी विचारेन द्यायला. आणि तुम्ही म्हणता 4 मिळतील. म्हणले मग आम्हाला मिळतील का? मिळतील, पण त्याच्याकरता अधिकार लागतो. म्हणलं काय अधिकार लागतो? अभंगाच्या पहिल्याच्या
त्याला मिळते. कोणाला मिळाल्या? त्याला मिळाल्या. कोणाला? तेने मुक्तेचारी. कोणी साधिल्या? जो देवाच्या द्वारात क्षणभर उभा आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी. जरा मला ज्ञानोबरायचं मंगल केलं, पण मला थोडस हुकल्याने वाटतं. कोणाचं? ज्ञानोबरायचं. तुम्हाला कसं वाटतं? मला वाटतं वा. कसं वाटतं? कारण ग्रंथाचं नाव हरिपाठ आहे. ग्रंथाचं नाव काय? ग्रंथाचा विषय हरिमुखी म्हणा आहे. ग्रंथाचा विषय काय? हरिमुखी म्हणा. मग देव शब्दानं मंगल केलं तर त्याच्यापेक्षा हरी शब्दानं जर मंगल केलं असतं तर विठ्ठल भाऊ किती गोड वाटलं असतं. ग्रंथाचं नाव हरिपाठ, ग्रंथाचा विषय हरिमुखे म्हणा, आणि ग्रंथाची सुरुवात देखील हरी शब्दापासून. मंगला यतनो हरी. हरी शब्द मंगलवाचक नाही का? हरी शब्द मंगलवाचक आहे का नाही? ब्रह्मतन मंगलम परम. ब्रह्म मंगलवाचक आहे, हरी मंगलवाचक आहे. अनिल बुवा, कस काय वाटतं तुम्हाला? ते म्हणते तो ह्या कारण जसं वाटत तसं सांग. देव शब्द मंगलवाचक आहे खरे. मग ज्ञानोबरांनी देव शब्द उच्चारायच्या ऐवजी हरीची द्वारी उभा क्षण. जमलं नसतं का? जमलं असतं आणि योग्य वाटलं असतं. ग्रंथाचं नाव हरिपाठ, ग्रंथाची सुरुवात हरीपासून, आणि ग्रंथाचा विषय हरिमुखे म्हणा. चांगलं वाटलं असतं कसं पाटील? मग चुकलं की नाही माऊलीचं? म्हणजे मोह बरोबर वाटलं असतं म्हणते. म्हणजे मला घरात थोडं समजायले का तुम्ही? विनोदाचा भाग सुद्धा त्यांचंच बरोबर आहे. माऊली आपलं बारसं जेवलेले होते, त्यांचं चुकलं म्हणणार कोण? माईचाला आले. आपलं डोकं लागत नाही म्हणा. हरी शब्द जर उच्चारला असता तो सगुणार्थी झाला असता, आणि ब्रह्म शब्द उच्चारला असता तो निर्गुणार्थी झाला असता. मग हरिपाठातील देव शब्द हा सगुणार्थी आहे का निर्गुणार्थी? लवकर लवकर सांगा, आपल्याला टाइम थोडा आहे. देव शब्द इथं सुधरत नाही. देव शब्द आहे का नाही हरिपाठा सुरुवातीला? मग तो सगुणार्थी आला का निर्गुणार्थी आला? कोणार्थी सांगा पटकन सांगा ना. निर्गुणार्थी. काय म्हणले? निर्गुणार्थी. आणि ज्ञानोबरायचं म्हणतात ज्ञानदेव म्हणे सगुण हे म्हणते निर्गुण. हरिपाठ पाठ नाही घ्यायचे. काय अर्थी? सगुणार्थी. बरोबर बाई बोलल्या, सगुणार्थी. मग अव्यक्त निराकार नाही जे आकार, हे सगुणाचं आहे का निर्गुणाचं वर्णन आहे? विठ्ठल. अव्यक्त कोणाला म्हणते? जो कोण्याही प्रमाणाचा विषय होत नाही, याचं नाव अव्यक्त. विश्व नाही कोणाही, जया प्रमेयत्वाची नाही, तया स्वयंप्रकाश काही प्रमाण होय. कोण्याही प्रमाणाला जो विषय होत नाही त्याचं नाव अव्यक्त. रंग नाही, रूप नाही, हे निर्गुणाचं वर्णन आहे. मग हरी शब्द उच्चारला असता तर सगुणार्थी झाला असता, ब्रह्म शब्द उच्चारला असता तर निर्गुणार्थी झाला असता. ब्रह्मतन मंगलम परम खरे, पण देव शब्द कोण्या बी अर्थी घ्या, सगुणालाही देव म्हणतात आणि निर्गुणालाही देव म्हणतात. कोणी कोणता बी अर्थ लावा, दोन्ही अर्थांना हा भंग. म्हणून देव शब्द उच्चारला. तुझं सगुण म्हणो की सगुण निर्गुण. घट झालेलं तूप आहे आणि पातळ केलेलं पाणी आहे काय? तुपाचे. थिजले ते तूप होय, विखुरले त्या परीस गोड आहे. दोन्ही तुपाचे. निर्गुणही परमात्माचे आणि सगुणही परमात्माचे. पण निर्गुणाचा बोध कठीण, मन बुद्धी वाचे अगम्य जाण.
शास्त्राशी न कळे उन खून वेदी मौन धरी येले विठ्ठला कारण निर्गुण कळायला कठीण आहे अशब्दम अस्पर्शम अरूपम असते नव्हता काळा गोरा त्याला गाव नाही शिव नाही रूप वर्ण मग कसं ध्यान करणार कसं नाव घेणार कशी पूजा करणार कठीण आहे म्हणून सगुण सांगितलं निर्गुणी पावले सगुणी बदलतात म्हणून सगुणाची भक्ती करा निर्गुणाच्या बोधाचा अधिकारी एकदम निर्गुण कळणं कठीण म्हणून निर्गुणाचा बोध होण्याकरता निर्गुणी पावले सगुणी भजता विठ्ठला म्हणून देव शब्द सगुणार्थी आहे निर्गुणार्थी आणि त्या देवाच्या द्वारात देवाची द्वारी उभा क्षण मी गाडीतून येताना गुरुजींना म्हणलो गुरुजी आपल्या चतुर्थीला 12 वर्ष झाले पण हरिपाठ हा वारकऱ्याचा प्राण वारकऱ्याची संध्या आहे वारकऱ्याची हरिपाठ काकडा संध्या आहे मग जो चतुर्थीला कीर्तनकार येईल त्या कीर्तनकाराला पुढचा अभंग सांगायचा कोणता अभंग तो कीर्तनकार बी चिंतन करीन त्या निमित्तानं त्याचं बी चिंतन होईल ना नाही तर आम्ही पुढे चिंतन करतो घरी गेले की फेसबुक व्हॉट्सअप त्याच्यातच टाइम जातो आमचा विठ्ठल आणि हरिपाठ न म्हणणाऱ्यापेक्षा म्हणणारे चांगले म्हणणाऱ्यापेक्षा पाठ करणारे चांगले आणि पाठ करणाऱ्यापेक्षा अर्थ कळणारे चांगले आणि अर्थ कळणाऱ्यापेक्षा अंगावर बांधणारे चांगले कारण वेदाचं सार हरिपाठात आहे सगळ्या वेदातलं सार हरिपाठात आहे जे हरिपाठात नाही ते कशातच नाही सगळ्यातलं सार जसे ती शेणची बॉटल असते बारीक असते की नाही पण सगळ्या फुलाचं सार तिच्यात असतं तसं सगळ्या ग्रंथाचं सार हरिपाठ ग्रंथात म्हणून हरिपाठाच्या काही माणसं हरिपाठ धोतर नेसो तर झाला हरिपाठ ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे अनंत जन्मने म्हणत म्हणतो वैकुंठ भुवनी घर केलेले शेवटच्या तुकड्या अर्थाच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर जो आनंद होतो तो वेगळाच आनंद आहे विठ्ठला म्हणून महाराज म्हणतात देवाची द्वारी उभा क्षण भरी द्वार म्हणले महाराज आम्हाला संशय येतो देवाच्या द्वारात तुम्ही म्हणता क्षणभर उभा राहिला तर 4 मुक्ती मिळतात अहो काही लोकांच्या पिढ्या गेल्या कशात पंढरपूरचे बडवे म्हणले 16वी पिढी
कशा देवाच्या द्वारात विठ्ठल विठ्ठल. मग इथं देवाच्या द्वारात हे आणि बडवे देवळाच्या द्वारात हे. आपण देवाच्या द्वारात जातो का देवळाच्या जातो? मग देवळाच्या द्वारात तेने मुक्तिचारी नाही, देवाची द्वारी उभा विठ्ठला विठ्ठला. आपण बोलतो सेवक राजद्वारी उभा आहे. राजद्वारी म्हणजे राजवाड्याच्या द्वारी. राजाला द्वार थोडंच उभा राहसाल. तसं देवाची द्वारी म्हणल्यावर आपल्या डोळ्यासमोर तर देवळाची द्वारी. इथं देवळाच्या द्वारी नाही, देवाच्या द्वारी. आपण रामायण हे ऐकतो महाराज सर, आता बावळटपणा झाला नाही तर त्याच्यात बोध आहे. ज्या टायमाला सुमंत प्रधान प्रभू रामचंद्राच्या दरबारात आला त्याला 7 दरवाजे दिसले. किती दरवाजे? भावार्थ ते राजभवन, प्रथम दार वंठा श्रवण, दुसरे द्वार ते साधन, नित्या नित्य विवरण ते तिजे, चौथा दार वंठा मनन, 5वा ते निध्यास जाण, 6वा ते वैराग्य पूर्ण, 7वा जाण साक्षात्कार विठ्ठला. हे देवाचे द्वार आहेत. श्रवण मनन निधिध्यासन. खाली बसा खाली बसा. विठ्ठल विठ्ठल. आता कोणी उठू नका. विठ्ठल हे देवाचे द्वार आहेत. आणि माणसानं कधी बी घरात शिरायचं तर दरवाजा वाटत शिराव का भीतीला धडका द्यावं. भिंती सवे डोई फोडून घरात शिरायचं तर दरवाजा. आणि इथं परमार्थात दरवाजा आहे शिवा. तेथ शिवा दारवंटा, जे ज्ञानाचा कुरुठा, तेथ शिवा दारवंटा विठ्ठला विठ्ठला. देवाचं द्वार म्हणजे महावाक्य श्रवण. ज्ञानाच्या दृष्टीने जर घेतलं तर देव शब्द निर्गुणार्थी जर घेतला तर त्याचं द्वार आहे महावाक्य श्रवण. आणि देव शब्द सगुणार्थी घेतला तर त्याचं द्वार आहे नामस्मरण विठ्ठल. महावाक्य श्रवणानेही मोक्ष प्राप्त होतो. मुखी नाम हाती वारकरी संप्रदायात नामान मोक्षे. मोखे नाम मोक्ष येईल सुखी. नामस्मरण. पण ते नामस्मरण आरंभी आवडी आदरे आले नाम. आदराने घेतलं पाहिजे. खाल्ली पोळी तर वाजिली टाळी, नाही तर बसली दात खिळी. मग नाही विठ्ठल. अरे कीर्तनात आपण जर विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही तर मग घरी म्हणतो का आदराने?
आदरानं प्रेम रामकृष्ण म्हणणं आणि अंतकरण भरून येणं. सद्गतीत कंठ दाटो येणे फुटो हृदय विठ्ठला. तो गोबर म्हणतात धन्य मी मानीन आपुले संचित राहिले शे प्रीत तुझे नामी. देवाच्या नामावर प्रेम राहणं. पिकली हे वाचा राम नामी. वाणीला राम नामाचं पीक आलं पाहिजे. राम नामाचं काय आलं पाहिजे? पीक आलं. त्यानेही मोक्ष मिळतो. नाम म्हणता मोक्ष नाही. ऐसा उपदेश करतील काही बधीर व्हावेत ठाई दुष्ट वचन वाक्य. नामानं मोक्ष. अरे नामा इतकं श्रेष्ठ जगात काहीच नाही. विठ्ठला द्वार शब्दाचा निर्गुणाच्या दृष्टीनं महावाक्य श्रवण हा अर्थ आणि भक्तीच्या दृष्टीनं नामस्मरण हा अर्थ. विठ्ठला मुहूर्तम वा मुहूर्तार्थम यस्तिष्ठे हरी मंदिरे. मुहूर्त किंवा अर्ध मुहूर्त म्हणून क्षण शब्द वापरला. देवाचे द्वारी उभा. उभा म्हणजे स्थिर. उभा म्हणजे कसा? स्थिर. ज्याचा विक्षेप दोष गेलेला आहे, ज्याचं अंतःकरण स्थिर झालेले. मल तर गेलाच पण विक्षेपही गेला, पाप वासना गेली पण अंतःकरण स्थिर झालं. अरे आपण कीर्तन करतो पण आपलं अंतःकरण स्थिर नाही. आपला विक्षेप गेला नाही. आपल्या मनातली पाप वासना गेली नाही. कीर्तन करून बी तो पामरच आहे. विठ्ठला म्हणून उभा म्हणजे स्थिर. देवाचे द्वारी उभा क्षणभरी. आता क्षण शब्दाचा अर्थ ब्रह्मदेवाच्या दृष्टीनं आपला विषय किती? क्षणच आहे. काय गुरुवारी चंद्रशेखर महाराज एक दृष्टांत सांगत असते. इंद्रानं वाडा बांधायला सुरुवात केली आणि बांधकाम करण्याकरता विश्वकर्मा आणला. विश्वकर्मा बांधायले असा वाडा सांगितला इंद्रानं की त्रिभुवनात माझ्या वाड्यासारखा वाडा. गावात घर बांधल्या लोकांना घर कसं असं वाटतं. विठ्ठल भाऊ तुम्हाला घर कसं बांधा वाटलं? आपल्यासारखं गावात कोणाचंच नसलं पाहिजे असं वाटलंच होतं का नाही? मनात तुम्ही म्हणले नाही पण मनात वाटतं का नाही? मला वाटत होतं भाऊ मो घर लय मोठं नाही पण वाटत की आपल्या पत्रासारखे दुसऱ्याची पत्रच नसते पाहिजे. वाटतं का नाही माणसाला आपलं घर भारी झालं पाहिजे? तसं इंद्र म्हणला विश्वकर्मा महाराज काय लागेल ते पैसे घ्या पण त्रिभुवनात वाडा नसला पाहिजे असा वाडा बांधा. वाड्याचं काम चालू झालं पण विश्वकर्माचं मनच रमना तिथं. पण आता बो पगार द्यायला खाला प्यायला द्यायला सोडवतो ते म्हणून काऊन सोडायला. मग त्यांनी काय केलं? विश्वकर्मानं ब्रह्मदेवाकडे गेला आणि ते म्हणलं काही करा पण मला तिथून काढा. मला काम करावंच होतं ना. ब्रह्मदेव म्हणले काय हरकत नाही तुमच्या इच्छा नाही मी उद्या येतो. ते म्हणले ते बंदच करीना. इकडा चौक झाला की चौकात दुसरा चौक तिसरा चौक सगळे वाडीच बांधायला लागला. म्हणले मी उद्या येतो तुम्हाला सुट्टी देतो. ब्रह्मदेव ब्राह्मणाचं रूप घेऊन आले आणि ब्राह्मणाचं रूप घेऊन आल्यानंतर इंद्रानं स्वागत केलं. देवा या भूदेव आले. आणि माणसाला आपलं बांधकाम चाललं की पाहुणे आले की त्याला त्या बांधकामावर नाही वाटतं तुमचे पाय लागू द्या कुठं घराला. मग चला म्हणले वाडा पाहाला. ब्रह्मदेव गेले. ब्राह्मणाच्या रूपातले ब्रह्मदेव ब्राह्मण वेशातले ब्रह्मदेव होते गेले. तितक्यात एक साधू आले ते वाडा पाहत असताना. त्यांचं नाव लोमेश महर्षी. त्यांच्या छातीवर केसाचं कड होतं आणि डोक्यावर चटई होती. ब्रह्मदेवानं ते केलेलं नाटक होतं. ब्रह्मदेव गेले म्हणले साधूचं दर्शन घेतलं. या ऋषी महाराज इंद्रानं दर्शन घेतलं. म्हणले कोण तुम्ही? या देहाला लोमेश ऋषी म्हणतात. तुम्ही कुठं राहता? म्हणले हे विश्वाची माझे घर. हे विश्वाची
रमे तेथे मन क्रीडा करू. म्हणले तुम्हाला घर नाही का? म्हणले ही चटईच आमचं घर आहे. कोणती चटई? ऊन लागायला की डोक्यावरून घेतो, थंडी वाजायली की अंगाला गुंडाळतो, पाऊस लागायला तो वर घेतो आणि जर फटका फटकी झाली तर खाली टाकतो झोपतो. घरगीर बांधलं नाही का तुम्ही? ते लोमेश महर्षी म्हणले इंद्रा तू मोठा माणूस आहेस, आम्ही गरीब माणसं, आम्हाला आयुष्य थोडं, मग बांधकामात कुठं आयुष्य घालाव? काय भजनाशी उरले ते? मग इंद्राला वाटलं लय छाट छोटे का नाही हो. मग ते ब्राह्मण रूपातले ब्रह्मदेव सांगू लागले इंद्रा यांचं आयुष्य सांगतो तुला. म्हणले किती? एक ब्रह्मदेव मेला की यांच्या छातीवरला एक केस पडतो. म्हणजे कस काय? लोमहर्षाचा एक केस झडे, एक ब्रह्मदेव मेला की इतका आयुष्य. कोणाला? त्या लोमेश महर्षीला. असे बरेच ब्रह्मदेव गेलेत आणि अजून इतके राहिलेत. कितके? इतके मारायचे. आणि इंद्र म्हणला हे तर म्हणते अल्प आयुष्य मानव देह. ते कसं मग? याला आयुष्य कमी म्हणले ते म्हणले तू पाहाय, पण एका ब्रह्मदेव गेला एक केस झडतो. असे बरेच ब्रह्मदेव गेलेत आणि अजून इतके राहिलेत आणि इतके गेले राहायचे आयुष्य संपणारे. आणि ते म्हणते घर बांधण्यात कुठं टाइम घालव, आयुष्य थोडे. इंद्राने विश्वकर्माला बघितलं, तू घरला जाय म्हणते. का घरला जा? अरे एका ब्रह्मदेवाच्या दिवसात उठून जाय पांती 14 जणांची. 4 इंद्र होऊन मरायचे एका दिवसात, एका रात्रीत, एका हप्त्यात, एका महिन्यात, 12 महिन्यात. आता किती जायचे? आणि असे 100 वर्ष झाले ब्रह्मदेव. मग एक केस झाडायचा. आणि ते म्हणले बांधकामात पुढे टाइम घालू, काय भजनासी. मग सांगा लोमेश महर्षीच्या आयुष्याच्या बाबतीत आपला आयुष्य पाटील किती बरसन? 100 बी नाही बसत. त्या दृष्टीने ज्ञानोबा राय म्हणले क्षणभर म्हणजे आयुष्यभर. कशाहून? शेवटच्या अभंगात म्हणले रिकामार्ध घडी राव, राहू नको. कारण म्हणून महाराज म्हणतात क्षण का म्हटले. मग दुसरा अर्थ आपल्याला नादी लावण्याकरता म्हणजे क्षणभर राहा. आणि एकदा तुम्हाला चटक लागली मग तुम्ही सोडायचे नाही. विठ्ठल जसं महाराज म्हणले की नाही सुखा लागी करी तळमळ तरी तू पंढरीशी जाय. नेहमी नेहमी नाही म्हणले, एक वेळ जाय. एकदा गेला त्याला चटक लागली की मग महिन्याला जात जाईल. विठ्ठल देवाची द्वारी उभा क्षणभरी. ब्रह्मदेवाच्या लोमेश महर्षीच्या मार्कंडेयाच्या आयुष्या बाबतीत आपला विषय क्षण आहे. म्हणून सतत देवाचं नामस्मरण करा. देवाची द्वारी उभा क्षणभरी. आणि असा जो देवाच्या द्वारात उभा राहील नामाच्या किंवा महावाक्याच्या श्रवणा जो काना वचनाची भेटी, कानाची वचनाची भेट झाली की त्याचं काम होणार. तेने मुक्तिचारी साधिल्या. कोणत्या मुक्ती? सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. सलोकता कशाला म्हणायचं? देव ज्या लोकात आहे त्या लोकात राहणं. वैकुंठ भुवनी घर, वैकुंठ भुवनी घर, वैकुंठ भुवनी घर. त्या लोकात राहणं. समीपता, समीप म्हणजे जवळ. समीप म्हणजे काय? जवळ. लक्ष्मी, वल्लभ, तया जवळी हे हरिपाठात आलेल्या मुक्ती आहेत.
आमचे वैकुंठवासी नतोशिंगबा सांगायचे. समीप म्हणजे सामिप्य दोन प्रकारचं, एक आंतर सामिप्य आणि एक बाह्य सामिप्य. 60 विलार आहे हृदये संपुष्टी अंतर सानिध्य, आणि बाहेर धाकुटी मृत्यूबा विठ्ठला. समीपता स्वरूपता देवासारखं स्वरूप होणं, चतुर्भुजनर होणे ठेले, सायुज्यता भरला घनदाट हरिदिशी भरत, म्हणजे मी वासुदेव आहे आणि हे समस्त श्री वासुदेव, याला सायुज्य मोक्ष म्हणायचे. आणि हे चारी मोक्ष देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिल्या. मग देवाचं द्वार कोणतं? आता इथं भगवंताचं नाम देवाचं द्वार. आणि अशा भगवंताच्या नामात तुम्ही जर उभा राहिले, स्थिर झाले, सतत भगवंताचं नामस्मरण केलं, अरे सगळ्यात भारी कीर्तन हेच आहे. पण आपल्याला पटत नाही, त्याला करता काय? नाही तर सगळ्या लोकांना एकत्र यायचं आणि सगळ्या लोकांना एकत्र रोज 1 तास प्रेमानं म्हणायचं, राम कृष्ण हरी जय राम कृष्ण. टाळी टाळी वाजवा, टाळी वाजवा, भजन करा सगळे. द्वार आहे. म्हणून सगळेजण ज्यांना ज्यांना मनुष्यदेह मिळाला, सगळ्यांनी काय करा? अभंगाच्या दुसऱ्या चरणात हरी मुखे माना, 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 टाळी वाजवा. हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना, म्हणून सगळेजण मुखानं हरी हरी म्हणा. हरी हरी तुम्ही मना रे हरी हरी तुम्ही, मना रे हरी हरी तुम्ही, मना रे हरी हरी तुम्ही, मना रे
कारण यज्ञ सगळ्याला जमणार नाही, योग सगळ्याला जमणार नाही. अरे ज्याची बायको मेली त्याला सत्यनारायण करता येईल का? जिचा नवरा मेला तिला यज्ञाच्या पूजेला बसता येईल का? पण ज्याची बायको मेली त्याला हरी हरी म्हणता येईल का नाही? आणि जिचा नवरा मेला तिला मग नवरा मेल्यावर हरी हरी म्हणू का दुसऱ्याच्या बाळात कन बसाव? बाईचा नवरा मरू नये पण मेला, वाईट झालं, दुसऱ्याच्या बाळात पण बसली, वाईटातलं वाईट झालं. नवरा मरू नये मेला, वाईट झालं, पण नामस्मरण केलं मुक्त झाली, वाईटातलं चांगलं झालं. विठ्ठला म्हणून नामस्मरण करा. आपल्याला बाकी जमत नाही महाराज. म्हणून संतांना मीटिंग घेतली. संत एकांती बैसले, सर्वही सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सारांश काढिले. प्रत्येक युगामध्ये ते साधन जमलं, पण कलियुगामध्ये ते साधन अवघ्या वाटा नाहीत असं नाही आहेत, पण कली न घडे, उचित विधी विधान न कळे, न घडे सर्वथा. मग सगळ्याला जमल. सकळाशी येथे आहे असं साधन काढलं. कलियुगी उद्धार हरीच्या नाम. ज्ञानाचं फल, कर्माचं फल, योगाचं फल, ध्यानाचं फल अवघे होती लाभ. गोविंदाच्या भगवंताचं नामस्मरण करा. काय बोध घे महाराज. ननाम सदृशम ज्ञानम, ननाम सदृशम ध्यानम, ननाम सदृशम व्रतम, ननाम सदृशम फलम, ननाम सदृश त्यागो, ननाम सदृश शम. नामेव परमा मुक्ती, नामेव परमा गती, नामेव परमा प्रीती, नामेव परमा स्मृती, नामेव परम तत्व, नामेव परम गुरु. म्हणून एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. नामा परते तत्व नाही रे. विठ्ठला सगळेजण नामस्मरण करा. आता ही मंडळी गाणारी, कैलास भाऊ असतील, अनिल भाऊ असतील, रामभाऊ असतील, याला गाता येतं, मग आम्हाला गाता येत नाही, मग आम्ही बंद करू का भजन? येईल तैसा बोल रामकृष्ण. गाता येईल तेनेची गावे. मग गाणाऱ्याला जास्त फळ आणि साधं म्हणणाऱ्याला कमी फळ का? एका बाईला कैलास भाऊ 100 तोळ्याची दागिने होते आणि एका बाईला फुटका मणी बी नव्हता, काळी पोत होती, मणी डोरलं फक्त, ते बी बाजारी. मग भारी सवाशीन कोणती? 100 तोळ्यावाली. दोन्ही साहिकीले 100 तोळे आहेत ना. तुम्हाला काय तोळा आहे माहितीये का? झालं.
कमी जास्तपणा असन, सुवासिनपणात काय कमी जास्तपणा, तसा अभ्यासामध्ये कमी जास्तपणा असन, पण जीवनमुक्त अवस्थेत काय कमी जास्तपणा आहे. अरे महात्म्याचे बाह्य व्यवहार वेगळे दिसतात, पण त्यांची जी अवस्था असते ती एक असते. एक महात्मा भोगात दिसतो, एक महात्मा त्यागात दिसतो. कृष्ण भोगी. किती बायका कृष्णाला? 16,000. याला देव म्हणते गो. कृष्ण भोगी. दुसरा सुखस त्यागी, लंगोटी पण नाही. कृष्ण भोगी, सुखस त्यागी. आमच्या गुरुवर शेखर महाराज सांगत आहे, रात्म्यो जनक राघवा. राजकारणी जनक राजा प्रभू रामचंद्र राजकारणी माणसं. कृष्ण भोगी, सुखस त्यागी, रात्म्यो जनक राघवा. वशिष्ठ कर्म करताचे. वशिष्ठाला कर्म आवडत होतं. एक कर्म करताना दिसतो, एक राजकारण करताना दिसतो, एक त्यागात आहे, एक भोगात आहे, पण सगळ्याची अवस्था एक. कोणी गाण्यात आहे, कोणी वाजवण्यात आहे, कोणी सांगण्यात आहे, आणि काहीला काहीच येत नाही. नुसतं रामकृष्णारी प्रेमानं म्हणा, सगळ्याला फळ एकच. अवघे होती लाभ एका या चिंत. काहीच करायची गरज नाही. सर्व साधनाचे साधन आहेत. सगळ्या साधनाचं सार भगवंताचं नाम. कर्म उपासना ज्ञान मार्गी धावे. उपासना ज्ञान मार्गी धावे. उपासना ज्ञान मार्गी धावे. उपासना ज्ञान मार्गी धावे. सर्व मार्ग हरी पाठी आले. सर्व मार्ग हरी पाठी आले. सर्व मार्ग नेम धर्मदान. लय गोंधळ अनेक नका काही. गबाळाच्या नादीत लागू नका. जर गबाळाच्या नादी लागतात तर तुमची फजिती झाल्याशिवाय राहायची नाही. म्हणून नामस्मरण करा. येईल तैसा बोल रामकृष्ण. कोणी म्हणा यारे यारे लहान थोर याती भलत्या सकळ अशी येथे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार. बाळे नारी न राधी करोणी येशाई. फल पुण्याची गणना कोण करी. म्हणले महाराज आम्ही संसारिक माणसं आहेत. गुंतलो या संसारे कैसा झालो शांत. आम्ही गुंतलेलो आहे. अरे संसारात राहा. संसारात राहून जिव्हेनं नामस्मरण करा असं मी सांगत नाही. अभंगाच्या संसारी
मी बोलत नाही, वेद शास्त्र हात वर करून सांग. बाबा हो, कोण म्हणलं तुम्हाला बायका पोरं सोडा? सुखे बांधा माड्या घरे, नका तेजूर अंडा पोर. शेती करा, नोकरी करा, व्यापार करा, तुमच्या वाटेला वर्णाश्रम धर्माप्रमाणे जे काम आलं ते काम करा. कामामध्ये काम काही म्हणा राम. अरे लय त्याग सांगता तुम्ही. घरदार व खटे ते जो मनसी, तरी शरीरा एवढे जाड. घराचा त्याग करतो आणि अरण्यात जायचं म्हणतो, शरीराचा त्याग होतो का? बहिणीचा त्याग करतो, भावाचा त्याग करतो, काम क्रोधाचा, आशा तृष्णेचा त्याग होतो का? बायकोचा त्याग म्हणतो, अविद्येचा त्याग होतो का? विठ्ठला म्हणून संसारात राहा. तुमच्या प्रारब्धानुसार जसा संसार असन तसं राहा. संसारात राहून भजन करा, नामस्मरण करा. असोनी संसारी जिव्हे वेग करी. अरे आज 10 माळी जपल्या, उद्या 25 झाल्या पाहिजे, परवा 100 झाल्या पाहिजे. जसा पैसा पट 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 मोजिता का नाही तुम्ही? तुम्हाला जर म्हणलं 1 तासात जितक्या नोटा मोजता तितक्या तुम्हाला कशा मोजता तुम्ही? एक असं मोजता का? कशा मोजता? तसं नामस्मरण 1,00,000 नामस्मरण करणारी माणसं. गुरुवारी चंद्रशेखर महाराज 1 दिवसात 1,00,000 नामस्मरण करायचे. काय ताकद आहे विठ्ठला. पण नामा इतकं श्रेष्ठ जगात काहीच नाही मला. सगळ्यात श्रेष्ठ भगवंत. तुम्हाला माणसाचा देह मिळाला बापा हो, पुन्हा हा देह मिळायचा नाही. आणि दुसऱ्या देहात तुम्हाला भजन करा वाटलं तर करता यायचं. म्हणून बापा शब्द वापरला. तळमळीची भाषा आहे. झनी म्हणजे चुकून सुद्धा. झनी म्हणजे काय? चुकून सुद्धा नरकाला जावं लागल, जन्म घ्यावा लागल आणि यमाची यातना होईल असं करू नका. जेणे नाही जन्म यमाची यातना, ऐशिया साधना. मग कोणतं साधन? साधनाचे सार मंत्र बीज हरी. सगळ्या साधनाचं सार मंत्र आत्मतत्व धरी तोच. अरे हरी 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 मंत्र हा शिवाचा. शिवाचा आत्मा आहे. आत्मा जो शिवाचा रामच. म्हणून नामस्मरण करा. संसारात राहा, तुमच्या मुलाबाळात राहा. भजन करावे वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा. संसार कोणी महात्मा संसार करीत नाहीत का? सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी. संसारात राहा, नामस्मरण करा. काय करा? असोनी संसारी जिवे वेग करी. वेदशास्त्र म्हणले महाराज
संसारात राहून भजन केल्यावर देव भेटला असं एखादं उदाहरण आहे का? आहे. अभंगाच्या शेवट ज्ञानदेव माने व्यासाची मूळा, ज्ञानदेव माने व्यासाची मूळा.
ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा पुण्याची संसारात राहून भजन करून देवाची प्राप्ती झाली. उदाहरण ज्ञानोबराय सांगतात. व्यास महर्षीनं महाभारतात सांगितलं पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी. त्याचा परिणाम द्वारकेचा राणा जगाचा मालक वाढीले ठाईचे भाने टाकून धारे. दास्य करीतो दासाचे उणे नसाहे तयाचे वाढलेलं ताट बाजूला करतो पांडवा करता. देखा नवल तया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे सारथ्य पण पार्थाचे करी. काय प्रेम असेल काय भजन असेल पांडवाचं. द्वारकेचा राणा पांडवा घरी. म्हणून बाकी गबाळाच्या नादी लागू नका. आपण केलेलं साधन साध्यापर्यंत जाणार नाही. जर साध्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर हरिमुखे म्हणा. मुखानं नामस्मरण करा. सगळ्याला जमाल असं साधन आहे भगवंताचं नाम. ते एक हरीचे नाम. ते एक हरीचे नाम. म्हणून हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानेश्वर. प्रमाणे सद्गुरु बुद्धी देतील तसा अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भावार्थ असाच आहे असा माझा आग्रह नाही. याच जो बरोबर आहे गुरुवर्यांचे चुकीचं आहे, उद्धटपणाचे, बावळटपणाचे, मूर्खपणाचे माझ्या बुद्धीचे दोष झाले शिवा सद्गुरु चरणी, भगवत चरणी, ज्ञानोबराय तुकोबराय चरणी, हनुमंतराय चरणी, भगवान गणेशाचे चरणी शिवा समर्पित करू. शिवेला पूर्ण देऊ. सगळेजण मांडी घाला. महिला मंडळी, पुरुष मंडळी सगळेजण एकदा प्रेमानं भजन करा. सगळेजण करा. मांडी घाला, हातानं टाळी वाजवा आणि प्रेमानं म्हणा ज्ञानदेव वारकरी धर्म संकीर्तन सेवा प्रतिष्ठान